नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या मोडरीम ते करकम या रस्त्यावरील मोडणीम मधली ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर राज्यभरातील हजारो भाविक किंवा दिंड्या आणि वारकरी सध्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करतायत आणि त्यातच आज मोडणीम मध्ये सुद्धा मोडणीम ते करकम हा रस्ता आज 2 दिंड्यांचं मोडणीमध्ये आगमन होणार आहे, खास करून आणि मुख्य करून। आणि त्याचबरोबर इतर छोट्या मोठ्या दिंड्या देखील मोडणीम शहरातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात। आणि श्री क्षेत्र भगवानगड असेल किंवा श्री क्षेत्र नारायणगड असेल, या ठिकाणच्या 2 मुख्य पालख्या किंवा दिंड्या ज्या आहेत, वारकरी हजारो वारकऱ्यासह या मोडणीमधून मार्गक्रमण करत असतात। आणि आता मोडणीमधली ही दृश्य आपण सकाळपासून पाहिली तर अनेक वारकरीच्या पदस्पर्शानं मोडणीमचे हे रस्ते आता अगदी फुलून गेलेले आहेत आणि अनेक भाविक जे आहेत ते आता पंढरीकडे मार्गक्रमण करतायत। खरं तर यावर्षी अनेक जण यंग जनरेशनमध्ये सुद्धा वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वारकऱ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। माऊली जय हरी, कुठून आलात तुम्ही? आम्ही बीड जिल्हा कोठारबन। कुठल्या पालखीमध्ये आपण सहभागी झालाय? भगवानगड। बरं, काय नेमकं परिस्थिती या दिंडीमध्ये? आपण किती वर्ष, पहिलंच वर्ष आहे? नाही, फर्स्ट टाइम आलेलं। बरं, काय नेमका अनुभव काय घेतला असं वाटतंय खूप तुम्हाला? भारी वाटतंय। बरं, आता हे साधारणपणे किती किलोमीटरचं अंतर तुम्ही आज कापलंय आणि पंढरीकडे कधी पोहोचताय? आम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचू। बरं, पावसाची परिस्थिती काय आहे तिकडे? काल होता, आज नाही, असं काहीतरी नॉर्मल आहे थोडं। बरं, येता जाता भाविक जर तुम्ही प्रत्येक गावात जाताय, तिथं मुक्काम वगैरे करताय, राहण्याची किंवा खाण्याची सोय कशा पद्धतीनं? उत्तम सोय आहे एकदम। पंढरीच्या पांडुरंगाला मागणं काय असेल नेमकं तुमचं? काय सगळे सुखी समाधानी राहावेत, बर, पाऊस भरपूर पडावा, शेतकऱ्यांचं दुष्काळमुक्त व्हावा। बर, तर सध्या आपण अनेक या भगवानगड असतील किंवा नारायणगड असेल, या 2 पालख्या ज्या आहेत त्या मोडणीम शहरातून जात असतात। हे सगळे यंग जनरेशन आपण पाहतोय आणि त्यासोबतच हे सगळी वयोवृद्ध जी मंडळी आहेत ती या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचा जय जयकार जप करत किंवा धावा करत मार्गक्रमण करत असल्याचं आपल्याला पाहतोय। आणि सगळ्यात आनंदाची बाब मध्ये आता हा जो ट्रेंड आहे वारीचा, तो आता यंग जनरेशनकडे जातोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आपल्या सर्वांचं धन्यवाद, आपण वेळ दिल्याबद्दल। जय हरी बोल। मोडणीम या नगरीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडावरून पालखीचं आगमन झालेलं आहे आणि अवघं मोडणीम शहर जे आहे ते विठुनामाच्या गजरात आता तल्लीन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर बँड पथकाच्या स्वागतामध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगडावरून ही पालखी जी आलेली आहे, पालखीचं मोडणीमध्ये आता जोरदार या ठिकाणी स्वागत करण्यात येते। आणि समोरच्या बाजूलाच अश्व आहे आणि त्या अश्वाची पूजा देखील या ठिकाणी होईल। आणि त्यानंतर पालखी जी आहे पुढं मागास होईल। हजारो वारकरी जे आहेत ते या श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीमध्ये या ठिकाणी वारकरी सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळते। आणि या दिंडी समोर असलेल्या अश्वाची पूजा या ठिकाणी संपन्न होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासून मोडणीमध्ये प्रचंड वारकऱ्यांची ये जा असलेलं पाहायला मिळालं आणि सगळे वारकरी पंढरीकडे दर्शन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मोडणीमकरांच्या वतीने आज सकाळपासूनच वारकऱ्यांच्या वेगवेगळ्या सोयीसाठी चहा, नाश्ता, उपीट, जेवण या ठिकाणी मोडणीमकरांकडून सेवा देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता समोर असलेल्या अश्वाची पूजा देखील अनेक जण करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। शेकडो हजारो वारकरी जे आहेत ते या दिंडीमध्ये आहेत आणि अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ही परंपरा श्री क्षेत्र भगवानगड तर पाळली जाते। पताका खांद्यावरती घेऊन जे वारकरी आहेत ते पंढरीकडे मार्ग सोडत आहेत। भगवान बाबा की जयचा जयकार जयघोष त्या ठिकाणी
वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, ते मार्गस्थ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. डोक्यावरती तुळशी वृंदावन देखील घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक महिला या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. दरमजल करत अनेक वारकरी यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि ही दिंडी आज मोठी शहरामध्ये आज खरं तर मोडणीमध्ये 2 आपण होणार आहे. श्री क्षेत्र भगवानकडे असेल, श्री क्षेत्र नारायणकडे असेल, या दोन्ही झेंड्याचं आगमन होतं. एक जे आहे ती लोहमार्गी मार्ग मोडणीमध्ये येत असते आणि दुसरी जी आहे ती मोडणीम शहराच्या आदर्शनगर भागातून मोडणीम शहरामध्ये येत असते. आणि त्यानंतर या ठिकाणी मोडणीमकरांच्या सेवेचा लाभ घेऊन त्या पुढे मार्गस्थ होत असतात. आपण पाहतोय की भगवान बाबाचा जयंती करत या महिला वारकरी असतील, पुरुष वारकरी असतील, जे मार्गक्रमण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साह आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी या पालखीचं मंदिरकरांच्या वतीनं स्वागत करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तोफांची सलामी दिली जाते आणि फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती या मुंडेकरांच्या वतीने या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि यंदा वारकऱ्यांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण साधारणपणे दरवर्षी 10 लाख 15 लाखाच्या दरम्यान जे वारकरी आहेत ते पंढरीमध्ये दाखल होत असतात. मात्र यावर्षी हा 11, 20, 25 लाखाच्या दरम्यान जाण्याचा शक्यता किंवा अंदाज वर्तवण्यात येतोय. यंग जनरेशन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेलं आपल्याला दिसतंय. सध्या तरी मोंढेम शहरातून प्रदक्षिणा घालून आणि दिंडी पुढे मार्गक्रमण होणार आहे. यावर्षी या दिंडीमध्ये यंग जनरेशन देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नेहमीप्रमाणे मोंढेम शहरात स्वागत होतंय. ठिकठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली, जेवणाची देखील सोय करण्यात आलेली आहे. भगवा पताका खांद्यावरती घेऊन ही जी वारकरी मंडळी आहे ते अतिशय उत्साहात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या तरी अनेक तरुण आणि तरुणी जे आहेत वारीमध्ये. 1 मिनिट मला सांगा माऊली, तुम्ही कुठून आला आणि किती दिवस झालं तुम्ही प्रवास करताय? सावरगाव. वारीला पहिल्यांदाच आलाय की कसं? काय अनुभव काय सांगताय वारीचा? काय कोणत्या पद्धतीने बघताय वारीकडे? चांगल्या पद्धतीने. काय नेमकी एनर्जी येते का वारीमध्ये चालल्यानंतर? कॉलेजला वगैरे जाताय का शाळा वगैरे शिकताय का तुम्ही? कॉलेजमध्ये. बरं, किती वर्ष आहे तुम्ही? सेकंड इयर. मग वारीत काय वाटलं? पायी का चालू असं वाटलं? पाय असे चालताना दुखतात, असे चालताना दुखत नाहीत. बरं, वारीत चालताना पाय दुखत नाही तर असे चालताना पाय दुखतात असं सांगितलं जातं. वारीची अनुभूती जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाणून घेतोय. खरं तर अनेक वर्षाची परंपरा या दिंडीला लाभलेली आहे. आणि यंग जनरेशन खास करून जे आहे त्या यंग जनरेशनशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तरुण असतील, तरुणी असतील, नेमकं याबाबत त्याचं मत काय, वारीबद्दल त्याचा वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. सध्या तरी आजी वय काय आहे तुमचं? आमचं 60. किती वर्ष झालं वारीमध्ये येत आहे? वारीला 3रं वर्ष. तिसरं. यंदा मन कमी होतं यायला. बर पण आता लोक निघले. बर मुलं म्हणले जाऊ नका पण मुलं मला गेल्याचे सरत नाही. बर यंदा सण जायचं. इतकी सोय झाली. हा नुसती एक पिशी आणली, एक बाटली आणली. बर पाण्याची सोय, जेवणाची सोय, सगळी सोय. बर काय कमी पण नाही. पांडुरंगाला काय मागायला चाललंय आता आता नेमकं तुम्ही? पांडुरंगाला आशीर्वाद मागायला द्यायला चालली. बर हा. बर बर पांडुरंगाला काय मागायचं? मागायचं काय? आशीर्वाद काय मागायचा? घर व्यवस्थित चालू दे, प्रपंच नीट होऊ दे, लेकरं बाळा सुखी का पाऊस पडू दे. पाऊस पडून दे, सगळं होऊ दे. बर 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 तर हे हा मुला बाळाचं चांगलं चालून दे, आपलं कुटुंब व्यवस्थित. त्याच्यामुळं पांडुरंगाला आले मी. बर ठीक आहे. दादा वारकरी आहेत, काय सांगाल तुमचा अनुभव काय? ही माझी 7वी वारी आहे. बर बाकी त्रास काहीच होत नाही, व्यवस्थित चालत आहे. बर मग घरी तुम्ही आता कोण कोण आलाय वारीमध्ये? घरचे कोण? आम्ही दोघं पण आलो.
नवरा बायको दोघं पण आणि लेकरं लेकरांना सर्व्हिसला येते बर बर आणि आम्ही भिडे त्याच्यात कुठं जातो. बर 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 तर ही सध्या वारीतल्या आपण महिलांशी संवाद साधून घेतोय. बरेचसं यंग जनरेशन सुद्धा यामध्ये वारीमध्ये आहे. आणि काय सांगाल, काय वारीचा अनुभव काय सांगाल? सांगली संस्थांवर बर. माझी पहिलीच वारी आहे. खूप आनंद आहे. भगवान बाबाच्या दिंडी जेवणाची सोय सगळी राधाताई महाराजांच्या बर. मठावरून आलेलो आहेत. आमची पंचवीस दिंडी भगवान बाबाच्या दिंडीत mix होतो. बरं आता किती दिवस झालं तुम्ही पायी चालताय? 9 दिवस झाला आम्ही पायी चालतो. कसलाही त्रास नाही. बर हा एवढं भगवान बाबाचं महत्व मला पहिल्याच वारीत कळलं. बर 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 आम्ही तर हे म्हातारे अशा- माणसं आनंद म्हणून येत होत. आपले लेकरं बाळ नोकरीला आहेत पण आम्हाला वाटतं येवा बाबाच्या दिंडीत म्हणून येतो. बर 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 आनंद आहे आम्हाला. बर ठीक आहे. तर या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया. बर ह्या आधी मावशी थांबा एक मिनिट तिकडे बघा. ह्या मावशी उत्साहानं आलेत. डोक्यावरती पिशवीत काय भरले मला सांगा. आपलं साडी परकर बर बर हा काय सांगायचं तुम्हाला नेमकं? काय नाही आपली महिना वारी करते मी. बर पांडुरंगाने चांगलं केलंय माझं. बर काय नेमकं चांगलं केलं मला सांगा. पाऊस तर नाही यंदा. लय पाऊस आहे आम्हाला. बर हा पेरण्या झाल्यात आमच्या. बर बर हा मामूर आले माग पाऊस झालाय. बर येता येता तुम्हाला कुठलं कुठलं देव सापडलं का कुठं कुठं दर्शन घेतलं कसं कसं मला सांगा. सगळं दर्शन घेतलं आम्ही. बाळूमामाचं घेतलं, बर पुन्हा महादेवाचे घेतले, बर. आमचे सीताराम गीते बाबाचं घेतलं, हा पुन्हा सीताराम गडावरलं घेतलं. सगळे दर्शन तुम्ही घेऊन जोडीला आलो. आलाय का कसं एकटा? नाही मी एकलीच आली. आमचं मालक मागून येणार. महिना वारी करते. मालकाला वारी आवडत नाही का? नाही महिना वारी करते. मग ते म्हणजे मी मागून येतो परवा दिवशी. बर एक जण प्रपंच करू आणि दुसरे देवाला मी येतो. आम्हीच येते आकड्या वारीला. मी घरी राहत नाही. बर 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 तुमचं काय तुमचा अनुभव काय सांगाल? आमचे आजोबा वारकरी होते. त्याच्यानंतर आमचे वडील भगवानगडाच्या पहिल्या चालीचे मानकरी आहेत. राधाताई महाराज सानप मीराबाई संस्थानच्या मठाधिपती आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे आलेलो आहोत. आम्हाला कुठलाही त्रास नाही, कुठं काही कमी भासत नाही, कुठली सोय सगळी व्यवस्थित लागती. आम्हाला बाबाच्या कृपेने आमचं सर्व व्यवस्थित चाललंय. तर भगवान बाबांच्या कृपेनं व्यवस्थित सगळं चाललेलं असतं. आणि हा 10, 11, 12 दिवसाचा जो प्रवास आहे तो सुखकारक होत असल्याचं वारकऱ्यांची भावना आहे.